नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंदिरांचं शहर नाशिक मधून. असं बोलत तुमचा खायला दाबा रेसिपी कसं वाटलं शिंदे डोळे उघडा. आपण असे बरेच हाईप वाले व्हिडिओज बघतो आणि आपण तिथे खायला जातो आणि तिथे गेल्यावरती आपल्याला असं वाटतं की एकदम फालतू आहे आणि काहीच टेस्ट नसते. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिकला यायचं कसं, नाशिकला पाहायचं काय, नाशिकला खायची कोणती ठिकाणं आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग नाशिकच्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, नाशिकला येण्यासाठी आपल्याकडे 3 पर्याय आहेत. एक बाय ट्रेन, दुसरं बाय रोड आणि बाय प्लेन. तर बाय ट्रेन तुम्हाला यायचं असेल तर नाशिक रोड हे स्थानक आहे जिथे तुम्हाला उतरावं लागतं. आणि हे जे स्थानक आहे ते म्हणजे भारतातल्या मोठ्या मोठ्या सिटीजने वेल कनेक्टेड आहे. तर आपण काल आलेलो आहोत वंदे भारत ट्रेन, जी सकाळी 6:45 की 7ची समथिंग ट्रेन होती, जी तिथून आपल्याला ठाण्यावरून आम्ही पकडली होती आणि ती आपल्याला इथे 9:30 पर्यंत तिने आम्हाला इथे ड्रॉप केलं होतं. या व्यतिरिक्त तुम्हाला बसने यायचं असेल तर इथे MSRTCच्या बऱ्याच बसेस आहेत, प्रत्येक आपल्या शहरामधून अवेलेबल आहेत नाशिकसाठी. तर त्यानेही तुम्ही येऊ शकता आणि ते CBS स्टँड किंवा नाशिक स्टेशनला तुम्ही उतरू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही जर तुम्हाला प्लेन यायचं असेल तर नाशिकला एअरपोर्ट सुद्धा आहे, तर तुम्ही नाशिक एअरपोर्टवरती उतरूनही इथे येऊ शकता. मित्रांनो, नाशिक हे शहर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं शहर आहे आणि जे रामायण घडलं होतं त्या रामायणाचा दुसरा अध्याय हा नाशिकमध्ये सुरू झाला होता. जेव्हा प्रभू श्रीराम आणि सीतामाता यांना वनवास झाला होता, त्यावेळेस ते वनवासात असताना त्यांनी बराचसा काळ नाशिकमध्ये काढला होता. मोस्टली तपोवन आणि पंचवटीमध्ये त्यांनी काढला होता. आणि नाशिक या शहराला नाशिक हे नावही यामुळे पडलं कारण जेव्हा शूर्पणखीचं नाक इथे लक्ष्मणांनी कापलं होतं तपोवनामध्ये, त्यामुळेच या शहराला नाशिक असं संबोधतात. आता नाशिकमध्ये मित्रांनो 3 महत्वाचे पॉईंट आहेत. एक आहे तपोवन, दुसरा आहे पंचवटी आणि तिसरा आहे रामकुंड. तर आपण या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त हे पॉईंट कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. आता मित्रांनो, नाशिकमध्ये इंटरनल ट्रॅव्हल कसं करायचं, तर इंटरनल ट्रॅव्हलिंगसाठी तुम्ही नाशिकच्या लोकल बसेस, सिटी बसेस आहेत, ज्या CNG बसेस चालतात इथे, त्या यूज करू शकता. त्याची फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी चांगली आहे. या व्यतिरिक्त तुम्ही रिक्षानेही ट्रॅव्हल करू शकता, पण हे थोडंसं हेक्टिक होतं लोकल ट्रान्सपोर्ट आणि खर्चिकही होतं. तर त्यापेक्षा तुम्ही असं करू शकता, तुम्ही जसं आता आम्ही केलं आहे, आम्ही स्कूटी रेंट केली आहे इथे आणि 500 रुपये म्हणजे 500 रुपये पर स्कूटी तुम्हाला पडतं आणि पेट्रोल तुम्हाला टाकावं लागतं, पण ते थोडंसं आपल्याला बरं पडतं. आपल्याला जिथे हवं तिथे आपण जाऊ शकतो. तर त्याचे जर तुम्हाला नंबर हवे असतील तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा आम्ही जिथून केले त्याचा नंबर तुम्हाला आम्ही स्क्रीनवरती देऊ. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या स्टेवरती. तर आपण मुंबई नाक्याच्या इथे तर रामा हेरिटेज हॉटेल बुक केले. तर आता आपण आतमध्ये जाऊया, चेक इन करूया आणि तुम्हाला रूमची टूरही मग पुढे देतो. मित्रांनो, आपण सुपर डिलक्स रूम बुक केला आहे कारण तोच अवेलेबल होता. सो थोडा स्पेशियस रूम आहे. इथे आपला हा बेड येतो डबल ऑक्युपन्सीचा. त्यानंतर इथे टेबल वगैरे आणि ड्रेसिंग टेबलवरती थोडंसं फक्त या लोकांना रेनोव्हेशनची गरज आहे, कलर थोडासा खराब झाला आहे. अदरवाईज क्लीन रूम आहेत. इथे समोर तुम्हाला TV येतो. इथे जर काही तुम्हाला बसून करायचं असेल म्हणजे एडिटिंग वगैरे तर त्यासाठी मग इथे येतं वॉर्डरोब. आणि त्या व्यतिरिक्त इथे हे आहे आपला मेन एरिया म्हणजे वॉशरूम, जे मस्त छान असं क्लीन आहे. त्यात तुम्हाला टॉयलेटरीज वगैरे मिळतात, सर्व आहे आणि क्लीन आहे वॉशरूम, टॉवेल्स वगैरे सगळं आहे. आणि या व्यतिरिक्त इथे आहे गॅलरी आहे, पण आता कडी ती ओपन नाही होत आहे. तर अशी काहीशी गॅलरी आहे यांना बाहेर, इथून तुम्हाला दाखवतो मी. ही अशी व्ह्यू ॲज सच असं नाही आहे काही. तर आत्ता तुम्ही जे समोर पाहताय ते आहे रामकुंड. तर याचा महिमा असा की जेव्हा प्रभू श्रीराम आणि सीतामाता आणि लक्ष्मण जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी बराचसा काळ या रामकुंडाच्या इथे घालवला आणि त्यावेळेस ते स्नानासाठी येथे यायचे, त्यामुळे त्याला रामकुंड असे म्हणतात. आणि तो जो समोर ब्रिज आहे त्याच्या अपोजिट साईडला आय थिंक लक्ष्मण कुंड आहे, मला एक्झॅक्टली नाही माहिती, मी पण कुठेतरी वाचलं होतं पण मला एक्झॅक्ट ती जागा नाही मिळत आहे.
पण आय थिंक तिथे लक्ष्मण कुंड आहे किंवा ते रामकुंड आहे आणि हे लक्ष्मण कुंड आहे असं असू शकतं. तर असं म्हणतात की आपल्या सनातन संस्कृतीमध्ये असं लिहिलेलं आहे की जर इथे तुम्ही आलात आणि तुम्ही जर स्नान केलं तर तुमची सगळे पाप धुतले जातात. आणि प्रभू श्री राम होते त्यांनी आपल्या वडिलांचं म्हणजे राजा दशरथ होते त्यांचं जे अस्थि विसर्जन होतं ते त्यांनी इथेच केलं होतं. म्हणून बरीच लोक पंचवटीला येऊन अस्थि विसर्जनही करतात. एक स्मॉल करेक्शन, जसं मी तुम्हाला मगाशी बोललेलो रामकुंड आणि लक्ष्मण कुंड, तर हा ब्रिज आहे आपला आणि या ब्रिजच्या या साईडला आहे ते आहे लक्ष्मण कुंड आणि या साईडला जे आहे ते आहे रामकुंड. दाखवतो मी. तर हे आहे रामकुंड. तर इथे ना तुम्ही दीपदान वगैरे करू शकता आणि या कुंडामध्ये जर तुम्ही स्नान केलं तर तुमची पापही धुतली जातात असं म्हणतात. आणि जे महादेव होते त्यांनी सुद्धा इथे एकदा स्नान केलं होतं, त्याची गोष्ट मी तुम्हाला कपाळेश्वर मंदिरामध्ये गेल्यावरती सांगेनच. आता मित्रांनो इथे ना अरुणा, वरुणा आणि गोदावरी मातेचा गुप्त संगमही होतो म्हणून याला त्रिवेणी संगम असंही म्हणतात. आणि जे दर 12 वर्षांनी सिंहस्थ महाकुंभ होतं ते ह्याच म्हणजे याच जागेवर याच त्रिवेणी संगमाच्या इथे होतो. आता आपण आलेलो आहोत रामकुंडच्या अपोजिट साईडलाच असणाऱ्या कपाळेश्वर महादेव मंदिरात. तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं की हे मंदिर एकमेव असं आहे भारतामध्ये ज्याच्यामध्ये नंदी नाही आहेत. तर ते का नाही आहेत हे तुम्हाला मी पुढे सांगेनच. आणि या मंदिराचं नाव कपाळेश्वरही काय हेही त्यात मी पुढे तुम्हाला सांगेनच. आता मित्रांनो मंदिरातून बाहेर आल्यावरच ना कपालेश्वर महादेवांची पौराणिक कथा इथे दिलेली आहे. तर तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही पॉज करून वाचू शकता आणि मी तुम्हाला पुढे थोडक्यात सांगतोच. तर मित्रांनो या मंदिराची पौराणिक कथा अशी की आधी जे आपले ब्रह्मदेव होते त्यांना ना 5 मुखं होती आणि त्यातल्या 4 मुखांमधून ते वेदपठण करायचे आणि 5व्या मुखाने सारखेच विष्णुदेवांची निंदा करत असायचे. तर अशा वेळेस एकदा त्यांनी महादेवांचीही निंदा केली आणि त्यावेळेस महादेवांना प्रचंड क्रोध आला आणि त्यांनी त्यांचं 5वं जे शिर होतं ते उडवलं. पण त्यानंतर लगेचच महादेवांना पश्चाताप झाला आणि त्यांना कळत नव्हतं की आता हे पाप जे ब्रह्म हत्येचं पाप लागले ते कसं आपल्या कपाळावरून धुतलं जाईल. तर त्यावेळेस ते बरेच तीर्थस्थान पृथ्वीवरती फिरत होते. आता असेच फिरत असताना ते एका गावी गेले आणि तिथे ना एक गाय आणि वासरू संभाषण करत होते. तर त्या संभाषणातून त्यांना असं मार्गदर्शन झालं की ते जर नाशिकला आले आणि रामकुंडामध्ये जर त्यांनी आंघोळ केली तर त्यांची सगळे पाप धुतले जातील आणि हे ब्रह्म हत्येचं पापही धुतलं जाईल. तर त्यानुसार ते इथे आले आणि त्यांनी इथे जे आपलं रामकुंड त्याच्यामध्ये स्नान केलं आणि त्यांचं जे कपाळावरती ब्रह्महत्येचं पाप होतं ते धुतलं गेलं आणि त्यामुळेच इथे हे मंदिर बांधलं गेलं आणि या मंदिराला नाव दिलं गेलं कपाळेश्वर महादेव मंदिर. आणि त्यावेळेस एका वासरूने म्हणजे तो वासरू नंदीच होता तर त्यांनी यांना मार्गदर्शन केलं हे पाप धुण्यासाठी म्हणून त्यांनी त्याला गुरु मानला. त्यामुळेच या मंदिरामध्ये नंदी आपल्याला आढळत नाही. आता आपण आलेलो आहोत गोदावरी आरती पाहण्यासाठी आणि प्रचंड गर्दी आहे इथे. तरी कसा तरी रस्ता काढत आलोय. सो आता मला थोडंफार दिसतंय तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आता मित्रांनो जस्ट आरतीवरून बाहेर आलोय. तर तुम्ही येत असाल ना तर हा एक्सपिरियन्स नक्की घ्या. पण 6-6:30 वाजल्यापासून इथे तयारी चालू होते. सो तुम्ही तेव्हाच येऊन इथे बसायला स्टार्ट करा. नाहीतर मग मी आता 7 वाजता आलो आणि पूर्ण प्रचंड गर्दी होती आणि मला साईडनेच व्हिडिओ काढायला मिळाला. जर लवकर आला तर तुम्हाला फ्रंट सीट म्हणजे जे मध्ये पाणी आहे त्या साईडला अपोजिट साईडला पण तुम्हाला बसायला जागा मिळेल आणि तिथून तुम्हाला प्रॉपर व्ह्यू येईल. तर आलात तर नक्की या. हे असं रामकुंड जे आहे त्याच्याच तटावरती हे असतं. आता मित्रांनो गोदावरी आरती करून झाल्यावर आता आपण आलेलो आहोत नाशिकची सुप्रसिद्ध झटका पाणीपुरी खाण्यासाठी. तर इथे तुम्ही पाहू शकता त्यांचं इथे बोर्ड लावलाय आणि इथे समोरच दुकान आहे. तर आता आतमध्ये जाऊया आणि बघूया कशी टेस्ट आहे. बरेच रील्स बघितलेत काकांचे. सो बघूया आता. पण आलेलो आहोत आणि हा यांचा मेन्यू आहे.
तर आपण ट्राय करणार आहोत सटका पाणीपुरी. तर ती आहे 50 रुपयाला. त्याच्यामध्ये 6 पीसेस आहेत. सो पाहूया आता. थोडी गर्दी आहे. त्यांचं झालं की आता आपण मध्ये जाऊया. पहिले आम्हाला त्याचं मन असं चेंज करायला. हो तसं गाडी तुला चालवायची ना मग बाहेर थांबलं नाही रुपये करता येतो मग. दांडाव काय हे खतरनाक माझं. हे रात्रीतून घेऊन पडतो. चला कॅरम बॉक्स करा. चला शिंदे गट पकडा. अशी असं कोणी कधी तुमचा खायला दाबा द्यायची मी. कसं वाटलं शिंदे? डोळे उघडा. शिंदेचा चेहरा जागेवर लाल झाला बरं का. तर मित्रांनो जस्ट पाणीपुरी खाऊन मी बाहेर आलोय. तर छान होती पाणीपुरी. टू बी फ्रँक तुम्हाला रिव्ह्यू देऊ तर आपण असे बरेच हाईपवाले व्हिडिओज बघतो आणि आपण तिथे खायला जातो आणि तिथे गेल्यावरती आपल्याला असं वाटतं की एकदम फालतू आहे आणि काहीच टेस्ट नसते. पण इथे असं नाहीये. तुम्ही इथे येऊन नक्की टेस्ट करा. म्हणजे जशी त्यांची हाईप आहे ना तशीच त्यांची टेस्ट आहे आणि ते तुम्हाला कस्टमाइज करून देतात. एकदम तुम्हाला अशी तिखट हवी असेल तर तिखट देणार. तुम्हाला न विचारता असं देणार नाही काही. पण टेस्ट वगैरे खूपच छान आहे. आणि नॉर्मल पाणीपुरी पण आम्ही ट्राय केली. नॉर्मल वाली पाणीपुरी त्यांची फार छान आहे. तर कधी आलात नाशिकला तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करू शकता. आता मित्रांनो आता आपण पंचवटीला आलेलो आहोत. तर पंचवटी का म्हणतात? कारण आपल्या मराठीमध्ये वडाला आपण वट म्हणतो किंवा वड म्हणतो. तर इथे ना 5 अशी वडाची झाडं आहेत. तर हे जे सगळ्यात मोठं झाड दिसतं ना ते 1 नंबर आहे. त्यानंतर हे आहे 2 नंबर. मग हे आहे 3 नंबर आणि त्याच्या अपोजिट साईडला हे इथे 4 नंबर आहे. आणि सगळ्यांनी नंबर लावलेत. आणि हे असं 5 नंबरचं हे एक आहे. तर अशी 5 झाडं आहेत इथे. आणि सीतामाता इथेच राहत होत्या. तर त्यांची गुफा सुद्धा इथे याच्या मागेच आहे. तर ही पूर्ण त्यांची लाईन आहे. आज शनिवार आहे त्यामुळे लाईन खूप मोठी आहे आज. तर तुम्ही कधी येत असाल ना तर थोडंसं वीकडे सोडून या. तुम्हाला लगेच दर्शन होईल. आता मित्रांनो आता आपण सीता गुफेसाठी आलेलो आहोत. तर इथे आता आज प्रचंड लाईन आहे. शनिवार आहे त्यामुळे बघू 1-1.5 तास लागेल. मित्रांनो जस्ट सीता गुफेचं दर्शन करून बाहेर आलोय. पण आज शनिवार होता. प्रचंड गर्दी होती त्यामुळे मला शूट नाही करता आलं. जर तुम्हाला म्हणजे गुडघ्याचा किंवा कमरेचा त्रास असेल ना तर तुम्ही हे इथे येणं टाळा. कारण ही गुफा खूप नॅरो आहे. म्हणजे एका वेळेस एकच माणूस आणि ते पण एकदम वाकून जावं लागतं आतमध्ये. त्यामुळे जर तुम्हाला गुडघ्याचा वगैरे त्रास असेल म्हाताऱ्या माणसांना तर त्यांनी हे टाळा. तर मित्रांनो ही आहे सीता गुफा आणि त्याच्या अपोजिटलाच हे एक्झिबिशन आहे इथे. तर सीता हरण त्यांचं थोडंसं असं एक्झिबिशन दाखवलेलं आहे. तर ते तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला 1 रुपया द्यावा लागतो. तर ते सीता गुफेच्या अपोजिट साईडला जाऊ. मित्रांनो आता आपण आलो आहोत काळाराम मंदिर पाहण्यासाठी. तर इथून रामकुंडवरून आपण येतो आणि तिथे लेफ्ट हँड साईडलाच हे काळाराम मंदिर आहे. अगदी 100 मीटरच्या अंतरावरतीच आहे आणि इथे समोरच आहे सीता गुफा. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि काळाराम मंदिराचं दर्शन करूया. या मंदिरात प्रभू श्रीरामांची मूर्ती काळ्या दगडातील असल्यामुळे या मंदिराला काळाराम मंदिर असे म्हणतात. मंदिरात शिरताच आपल्याला सभामंडपाचे दर्शन होते. या सभामंडपात हनुमंतांची मूर्ती आहे. हेमंतपंडी वास्तुकलेमध्ये बनलेल्या या मंदिराची स्थापना 1739 साली सरदार रंगाराव ओढेकर यांनी केली होती. असे म्हणतात की रंगाराव ओढेकरांना एके रात्री स्वप्न पडले की श्रीरामांची काळ्या दगडातली मूर्ती गोदावरी नदीत म्हणजेच रामकुंडमध्ये आहे आणि बरोबर त्याच ठिकाणी प्रभू श्रीरामांची मूर्ती आढळून आली. इथून आता आपण जाणार आहोत तपोवनला. तर इथून तपोवन आय थिंक एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आता आपण तपोवनला चाललेलो आहोत. आणि जर तुम्हाला तपोवनला जायचं असेल तर सीता गुफाच्या इथूनच ऑटोवालेही तुम्हाला घेऊन जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे पॉईंट आहेत ते लोक कव्हर करतात आणि 300 रुपीज तुम्हाला चार्ज करतात त्याचे. जर तुम्हाला ते पण करायचं असेल तर तो ऑप्शनही तुम्ही ट्राय करू शकता किंवा मग माझ्यासारखं स्कूटी असेल तर मग तुम्ही स्कूटीने डायरेक्ट जाऊ शकता. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत जिथे शूर्पणखेचं नाक कापलं होतं भगवान लक्ष्मणांनी. तिथे आता आपण आलेलो आहोत. आता आतमध्ये जाऊया. असं काहीसं आहे. आता मित्रांनो आता आपण ते जे मंदिर होतं शूर्पणखेचं जिथे नाक कापलं होतं तिथून थोडंसं पुढे आलेलं होतं. इथे ना एक काट्या मारुती मंदिर आहे. तर तिथे ना लक्ष्मण रेखा आहे असं म्हणतात आणि तिथून सीतामातेचं हरण झालं होतं. ते तुम्हाला आता मी दाखवतो. तर मित्रांनो हे जे समोर मंदिर पाहताय ना तर या मंदिरातून सीतामातेचं हरण झालेलं असं म्हणतात. आणि ही जी नदी वाहते खालून म्हणजे हे जो पाणी जाते ती लक्ष्मण रेखा होती. आणि या नदीला म्हणतात वरुणा नदी.
तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गजानन महाराजांच्या मंदिराच्या इथे. तर हे मंदिर जे आहे ते आहे त्र्यंबकेश्वरला, पण आपण आज त्र्यंबकेश्वर नाही करणार आहोत बिकॉज आज प्रचंड गर्दी आहे. म्हणजे 8-9 तास लागतात लोकांना दर्शन करण्यासाठी. रोडपर्यंत लाईन आली आहे, त्यामुळे आपण गजानन महाराजांचं दर्शन करणार आहोत. तर हे जे मंदिर आहे ते आहे इथे समोर जे आहे ते त्र्यंबकेश्वर आहे. म्हणजे हा जो रोड चाललाय ना हा पूर्ण समोर त्र्यंबकेश्वरला, इथे समोर गेट आहे त्र्यंबकेश्वरचा आणि त्याच्या आधीच लेफ्ट हँड साईडला तुम्हाला हे मंदिर लागतं. तर इथून आपण आतमध्ये येतो आणि मग इथे ही अशी पार्किंगची व्यवस्था आहे छान अशी, आणि इथे समोर आहे मंदिर. तर आपण जाऊया आणि दर्शन करूया. तर मित्रांनो इथे भक्त निवास सुद्धा आहेत या संस्थानाचे. तर त्याचे प्राइजेस आहेत काहीतरी 70 रुपयामध्ये तुम्ही डॉर्मेटरीचा बेड तुम्हाला मिळतो, पण त्यात वॉशरूम कॉमन असतं. त्या व्यतिरिक्त 400 पासून नॉन AC वाले रूम्स चालू आहेत आणि त्यानंतर 950 ला तुम्हाला AC रूम मिळतो आणि हॉल सुद्धा आहे. तर ह्याची प्राइस मी तुम्हाला स्क्रीनवरती देईन. जर तुम्ही इथे आलात तर इथे याचा नक्कीच लाभ घेऊ शकता. आणि ही लोक ऑनलाईन बुकिंग कोणत्याही प्रकारची घेत नाहीत. आणि जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला येत असाल ना तर तुम्ही इथे राहू शकता आणि इथून तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊ शकता. तर ही सुद्धा एक चांगली डील होऊन जाते. तर मित्रांनो गजानन महाराजांचं दर्शन करून आल्यानंतर आता आपण आलेलो आहोत अंजनेरी मंदिराच्या इथे. तर हे आहे भगवान हनुमानांचं जन्मस्थान. तर हे इथे खाली पायथ्याला मंदिर आहे आणि ना इथून मागून रस्ता जातो एक, तर तो तिथे वरती सरळ पुढे डोंगर आहे जिथे त्यांचं एक्झॅक्ट जन्मस्थान आहे. वरती ट्रेक करून जावं लागतं, त्याला 1.5-2-3 तास लागतात ट्रेक करण्यासाठी. तर याचं लोकेशन मी तुम्हाला सांगतो. तर हा आहे तोच नाशिक त्र्यंबक रस्ता आणि तिथून मग लेफ्टला आपण इथून आतमध्ये येतो. तर तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला किंवा जात असाल तर हे तुम्ही नक्की मंदिर करू शकता. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत गुंडेश्वर मंदिराच्या इथे. तर हे मंदिर आहे सिन्नरमध्ये, नाशिकपासून 25 किलोमीटरचं अंतर आहे. तर आता आपण तिथे आलेलो आहोत. तर माझ्या मागेच हे मंदिर आहे. तर आता पटपट जाऊया, दर्शन करूया, कारण टाईम जास्त झाला आहे आणि गर्दी पण भरपूर आहे. सो पटकन दर्शन करून घेऊया. हे आहे मेन मंदिर आणि त्याच्या चारी दिशांना 4 मंदिर आहेत. तर हे समोरचे तुम्ही पाहताय ना, तर हे सूर्यदेवाचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर या साईडला हे पार्वती मातेचं मंदिर आहे. 2 मंदिरं पुढे येतं, त्यातलं एक आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि दुसरं एक पुढे इथे आहे याच्या मागेच, ते आहे विष्णुदेवाचं मंदिर. सो दॅट्स इट फ्रॉम नाशिक गाईज. तर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले नाशिक. म्हणजे 2 दिवसामध्ये तुम्हाला आलात तर तुम्ही काय काय कव्हर करू शकता हे तुम्हाला या व्हिडिओवरून कळेल. फक्त आपण या त्र्यंबकेश्वर कव्हर नव्हतं गेलं बिकॉज आपण लॉंग विकेंडला आलेलो. सो खूप गर्दी होती. तर जर तुम्ही 2 दिवसाचा नाशिक करता तर 1 दिवसात तुम्ही त्र्यंबकेश्वर नक्की करू शकता. फक्त तुम्ही लॉंग विकेंडला किंवा विकेंडला येऊ नका. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच ट्रॅव्हल व्लॉग्स आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, राईट सेफ आणि जय श्रीराम.